आज मानसीने विवेकला राखी बांधली. मानसी राखी बांधताना हेच कळत नव्हतं की नेमकं मानसी राखी बांधती का विवेकला तांदूळ फेकून मारती. बघा मानसी कशी तांदूळ विवेकला लावती. मानसीने तांदूळच फेकून नाही मारले तर विवेकचं तोंड गोड करण्यासाठी चक्क केळ आणलं ते आणलं आणि स्वतःनीच सोलून खाल्लं. विवेक बिचारा आपला तोंडाकडे बघत बसला. विवेकला वाटलं कमीत कमी पेढा तरी चालेल, पण नाही, मानसीने पेढा बी स्वतःनीच खाल्ला आणि विवेकला साखराचा थोडासा घास चारला. काय विवेक तरी गरीब आहे होय. विवेकनं बी पटकून 50 रुपये काढून मानसीच्या हातात घातले. मानसीला लय राग आला. म्हणली, विवेक दादा, दरवर्षी तुम्हाला 50 रुपये देतोच. मग विवेक म्हणला, घी बहिणी समजून, तुझा भाऊ लय गरीब आहे, रात्रभर झोपतो, दिवसभर झोपतो, संध्याकाळी उठून एक टाइम जेवण करून दिवस काढतोय. हे सगळं ऐकून मानसीच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणली, चल बाबा, तुला गावाकडे जायला खाली सोडते. जाता जाता विवेकला म्हणली, नीट जा. हे शब्द ऐकता विवेक म्हणला, मला जायला पैसे नाही. मानसीला दिलेले 50 रुपये बी घेऊन पळून गेला. मानसी त्याच्या मागे आरडत पळाली, विवेक थांब थांब थांब. पण कशाचं काय, विवेकनं तवर सक्तर गाव गाठलं. बिचारी मानसी लागली मोठ्या मोठ्याने रडायला. विवेकनं त्या पैशात धंदा चालू केला, ती पण कशाचा, केळाचा. गिरायक बघा कोण आलंय, काकी आणि मानसी. मानसीने विचारलं, कितीला आहे केळ? विवेक म्हणला, 10 रुपयाला एक केळ. मानसी म्हणली, 5 रुपयाला दी. विवेक म्हणला, आमच्या इकडं 5 रुपयाला केळाचं साल्ट येते. मग काय, मानसीने घेतले 2 केळ, काकीला एक खाऊ घातलं, स्वतःनं एक खाल्लं. केळ खाताना मानसीचं तोंड बघा कसं मुटू मुटू होतंय. मग काय, मानसीनं केळ खाल्लं आणि विवेकनं पैसे मागितले. मानसीनं पटकून काढून विवेकला 10 रुपये दिले. विवेक म्हणला, ए बाई, 10 रुपये नाही, 20 रुपये दी. मानसी म्हणली, अरे तुला काय दम आहे का नाही? तुझं 5 रुपयाचं साल्ट तुला वापस द्यायले की आम्ही फक्त मधलं केळ खाल्लंय आणि साल्ट तुला वापस द्यायलो. हे ऐकून तर विवेकला शॉकच बसला. विवेक म्हणला, गपचिप केळ देते, केळानं मार खाती. मानसी गेली पळून. विवेक बसला रडत. आता हे काय, जसाला तसं भेटतच की शेवटी. विवेकनं अधिक शहाणपणा केला म्हणून मग विवेकला ही भोगायचं आलं. मग बारी आली मानसीची केळं विकायची. जेव्हा काय लागली मानसी केळं विकायला, मानसी म्हणे, केळं घ्या केळं. मग इकडून आली काकी आणि विवेक म्हणतंय, मम्मी हे बघ मानसी लागली केळं विकायला. काकी म्हणती, बाय विवेक, केळ आहे का? विवेक मला, नाही नाही, म्हशीचा पाला आहे, चल घ्यायचा का? विवेकनं काय मग असं बोलल्यावर काकीला राग आला. काकी आणि विवेक आले मानसीकडे केळ घ्यायला. मानसीला म्हणले, ए मानसी, कशा दिले केळ? मानसी म्हणली, ह्या काय असे हाताने दिले केळ? अगं बाई, कसे आहेत केळ? मानसी म्हणते, ही काय असे पिवळे पिवळे आहेत केळ? अगं तसं नाही ग माणसे, कोणत्या भावानं दिले केळ? असं विवेकनं विचारलं. मानसी म्हणे, भावानं नाही, मी स्वतः दिले केळ, स्वतः. म्हणले, अगं बाई, कसे डझन दिले केळ? तेव्हा मानसी म्हणली, डझन बिझन काय नाही वागा, 20 रुपयामध्ये सगळंच घेऊन जावा. मग काय, काकीनं विचारलं, मानसी तू केळ कस काय विकायला लागली? मानसी म्हणली, अहो काकी, मला कुरकुरा आणायला पैसे नव्हते म्हणून मावनं घरात आणून ठेवलेले केळ मी विकायला लागले. घ्या, सगळ्याची सगळे घेऊन जाणं, मला 20 रुपये द्या.